जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण या श्रावण महिन्यामध्ये बघतोय की हा श्रावण महिना किती पवित्र आहे आणि भगवंताच्या प्रेमाची कदर आपण केलेली पाहिजे, कारण की भगवंताचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि अशा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पूजनीय दादाजींनी सांगितलं की आपल्याला कोणता गुण पाहिजे, तर कृतज्ञता केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे म्हणजेच कृतज्ञता. मग आपल्यावर ऋषीमुनींनी प्रेम केलेलं आहे, त्यांनी आपल्यासाठी हाडाची काढं केली आहे. आपले पूजनीय दादाजी आपल्यासाठी किती झिजले. तसंच आपले आई वडील समाज सगळ्यांचं आपण देणं लागतोय. आणि भगवंतानी आपल्यावर का बरं आपलं प्रेम केलं, तर या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलं, कारण मानव हे भगवंताचे श्रेष्ठ सर्जन आहे. आणि भगवंताने माणसाला खूपच शक्तिशाली असे मन आणि बुद्धी दिलेली आहे. कारण बघा, चंद्राजवळ शीतलता आहे, सूर्याजवळ तेज आणि प्रकाश आहे, उष्णता आहे. तसंच सागराजवळ आकाशाजवळ विशालता आहे, पर्वताजवळ स्थैर्य आहे आणि जवळ गंभीरता आहे. हे सगळ्यांना एक एकच गुण आहे. पण मानव तसा दुर्बळ आहे, मानवाला याच्यामधलं काहीच नाही आहे. पण तरी त्यांनी जर ठरवलं तर हे सगळे गुण तो आपल्यामध्ये आणू शकतो. शीतलता, स्थैर्यता आणि विशालता हे सगळे गुण तो आणू शकतो, मिळवू शकतो. पण आपण बघितलं की माणूस हा इतका दुर्बळ आहे की त्याला आईवडिलांची, समाजाची, सगळ्यांची गरज पडते. पण गाईचं पिल्लू जन्म झाल्या आपल्या 4 पायावर उभं राहतो. पण मानवाचं म्हणजे मनुष्य हा 1-1.5 वर्ष आपल्या पायावर उभं नाही राहू शकत. आणि त्याच्यानंतरही त्याला शिक्षण होस तर आईवडिलांची, समाजाची, सगळ्यांची गरज लागते. तर जन्मताच त्याची सर्व भगवंतानी सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे आधी भगवंत 9 महिने आईच्या गर्भात आपल्याला सांभाळतो, तिथेच बालकाची वाढ होते, त्याचे अवयव तयार होतात. त्याच्यानंतर त्याला मग जन्म झाल्या त्याची दुधाची व्यवस्था करतो आणि मग मोठा झाला का त्याची अन्नाची व्यवस्था करतो. असा भगवंताचं भगिनी सुद्धा घर संसारात राहून असे गुण मिळवून पुरुषोत्तम बनायचं आहे. त्यातील सर्वात अगत्याचा गुण आहे की कृतज्ञता.